विनायक आणि आम्ही अगदी शुद्ध मराठी शब्द सांगायचं झालं एक लंगोटिया दोस्त असतात. तर तो मी आणि मयूर आणि अतिशय घरातले संबंध आहेत. लोक बोलतात की आम्ही एका ताटात जेवतो, पण आम्ही खरोखर एका ताटात जेवणारे मित्र त्याच्या घरात. त्याच्यामुळे आपली गाडी एक नंबर आली काय आणि त्याची गाडी एक नंबर आली काय, आम्हाला मात्र त्याला पण दुःख नाही आणि आम्हाला पण दुःख वाटणार नाही. त्याच्यामुळे काहीच आमचं त्याचा 2 नंबर तो माझा आहे, माझा 1 नंबर तो त्याचा आहे. खरंच खूप सुंदर दोस्ती यारीमध्ये हे सर्व चालू राहिलं तरच आपलं नातं खूप सुंदर होतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज साताड माती बंदर येथे भव्य दिव्य मी म्हणेल मानाचं 3रं बंदर झालं आणि त्या बंदरामध्ये विनायकदाची मी म्हणेल 2 नंबरची हॅट्रिक झाली. बेलीमध्ये परत आपल्या साताडमध्ये आणि आज पण तेच. तर काय म्हणशील विनायकदा, एवढं एकदम टाईट नियोजन असतं आणि गाड्या पण एकदम टाईट असतात. 8च्या 8 गाड्या त्याच एकदम थरारक म्हणजे झालेला असतो. त्यामध्ये गाडी 2 नंबरची मानकरी होते नुसते आणि आज पण तेच झालेलं. तर काय म्हणशील? मी मागच्याही मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मला जो गुलाल भेटतो त्याच्यामध्ये मी फार समाधानी आहे. मग गाडी प्रथम क्रमांकाची असू दे किंवा तृतीय क्रमांक किंवा तृतीय क्रमांक असू दे. आणि तुम्ही बघताय की हे सर्व माझे मित्र, म्हणजे गाडी असली की एक दिवस आधीपासून सर्वजण आम्ही त्या बैलगाडीची चर्चा असते. विनायक काय झालं, बैलगाडीचं ओके आहेत ना, बैल काय किती वाजता येणार, आणि पूर्ण दिवस हा आमचा बैलगाडीच्या विचारामध्येच जातो. आणि ह्या सर्व माझे सर्व जे मित्र आहेत आज जे तुम्ही बघताय, ह्या सर्वांचं प्रेम, माझी गाडी हाकलणारे हिंदी केसरी ड्रायव्हर आहेत प्रणित ठाकूर, माझी गाडी सांभाळणारे आहेत प्रशांत पाटील, आज यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनी आणि सर्व जनतेच्या मायबापाच्या आशीर्वादाने मी प्रत्येक बंदरामध्ये माझी गाडी गुलालाला मानकरी असते आणि मी ह्याच्यामध्ये खूप समाधानी आहे. आजचं नियोजन जे केलेलं होतं, मी म्हणेल दादांबद्दल किंवा जे संपूर्ण आजचं नियोजन केलं त्यांच्या नियोजनाबद्दल तू काय सांगते? नक्कीच नियोजनाबद्दल जर सांगायचं झालं तर आजच्या कमिटीचे जे अध्यक्ष मनोहर ठाकूर, आज ह्यांनी एक नवीन कमिटी, म्हणजे नवीन ही जी सर्व जुनी नवीन तरुण मंडळींना एकत्र घेऊन पुन्हा एक नवीन उमेदीने एक नवीन कमिटी स्थापन करून आणि आज एवढा मोठा कार्यक्रम तो शांततेने पार पडला. त्याबद्दल मी खरंच पहिलं म्हणजे मी अध्यक्षांचे मी आभार मानतो आणि त्या कमिटीवरती असलेल्या सर्व मी सदस्यांचे देखील आभार मानतो की एवढी मोठी शर्यत या नागाव बंदरामध्ये आज चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे आणि कोणत्याही कार्यक्रमाला गालबोट न लागता आज खरंच खूप चांगला कार्यक्रम झाला. त्याच्याबद्दल मी सर्व कमिटीचे मनापासून आभार मानतो ना. खरंच खूप सुंदर मी म्हणेल पार पडलेली होती शर्यत, कारण की मला देखील सांगण्यात आलेलं होतं की आजची जी शर्यत आहे ही नवीन कमिटी आहे तयार झालेली आहे. त्यांनी खूप सुंदर असं नियोजन देखील केलं आणि नियोजन सक्सेसफुल येतात दादा पार पडलं. खरंच त्यासाठी त्यासाठी खूप खूप अभिनंदन. दादा, बैलांबद्दल तुम्ही काय सांगाल? बैल येत आहेत, मोठ्या मैदानामध्ये नंबर घेत आहेत, बैलांबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच बैलांबद्दल मी एक उसरमधून बैल घेतला होता शिंदेपैकी. हा बैल मी सुरुवातीला हा पहिल्या गटापासून चालू केलेला बैल आहे आणि आज तो 2 वर्षानंतर आज फायनलच्या गटामध्ये धावत आहे. नक्कीच मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षाला आणखी बैल चांगल्या प्रकारे पळेल. जो माझा 2रा नंबर येतो त्याच्यामध्ये मी नक्कीच पुढच्या वर्षासाठी कसा माझा प्रथम क्रमांक येईल यासाठी मला माझ्या बैलाकडून अपेक्षा आहेत आणि नक्की पुढच्या वर्षी बैल माझे चांगल्या प्रकारे आणखी धावतील. नाही, बरोबर आहे, कारण की पायरी चढायलाच पाहिजे. खूप झाले 2 नंबर, कधीतरी 1 नंबर यायलाच पाहिजे. आता मी विचारेल की आतापर्यंत तुमच्या जोडीने असं कोणतं मैदान तुम्हाला मारून दिलेलं होतं जे आतापर्यंत तुमच्या आठवणीतच आहे? आवाजचं हिंद केसरी मैदान, आवाज त्याच्यामध्ये माती बंदरला माझी गाडी तिथे 2य नंबरला आली होती आणि ते आपल्या ह्या अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठी शर्यत होती हिंद केसरी शर्यत मागच्या वर्षी. ती एक शर्यत माझ्या पूर्णपणे लक्षात आहे आणि ती एक मानाची शर्यत. मला त्या शर्यतीमध्ये मी गुलालाचा स्वप्न तुमचं तेव्हा पूर्ण झालं जे झालेलं होतं ते. आणि एक राहिलेलं आहे ते म्हणजे मी म्हणेल साताडचा 1 नंबर, तो बैलांनी घ्यायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देईल की लवकरच तो काहीतरी पूर्ण करून देतील बैल तुमचे. तुम्ही काय सांगाल दादा? आज म्हणजे पूर्ण सपोर्ट असतो तुमचा गाडीला सपोर्ट म्हणजे आम्ही बैलगाडी क्षेत्रात फक्त बघायला यायचो, आमच्याकडे गाडी विषय नव्हता, फक्त बघायला यायचो. विनायक मित्र आहे, त्यांनी गाडी घेतली, त्याच्यामुळे आमची अजून हौस वाढली आणि त्याच्यामुळे आम्ही हौस आलो की आपली गाडी पण असते, त्या हिशोबाने आम्ही यायला लागलो. बरोबर आहे. आणि आनंद वेगळा असतो की स्वतःची गाडी असणं आणि येणं, आणि आम्ही खुश आहोत. फायनल मध्ये गाडी धावते, नंबर येते, आनंद आहे त्यासाठी. खूप सुंदर मी म्हणेल. बाबा, आपण काय सांगाल?
आम्हाला आमची गाडी फायनलला धावली हम्म. 2 नंबरला. खूप आम्हाला चांगलं वाटतं हे. चांगलं वाटतं. पण आमचं स्वप्न असं आहे की आम्हाला 1 नंबर पाहिजे. 1 नंबर पाहिजे. हो. जसं की आता दादाला मी म्हणालो की पायरी चढायलाच पाहिजे आणि ती पायरी लवकरच चढतील यासाठी मी दादांना शुभेच्छा देतो की लवकरच आपण तो मुक्काम राहिलेला, कारण की ऐकण्यात आलं की सातारमध्ये एक शर्यत अजून होणे आहे. बघू आता झाली तर देवाच्या कृपेने नक्कीच तिथे तुमची गाडी गुलालाची मान करेल. तुम्ही काय सांगाल दादा, आज एवढी भव्य दिव्य शर्यत आयोजन होतं आणि त्या आयोजनामध्ये दादाची गाडी 2 नंबरची मानकरी झाली. कसं आहे तुम्हाला सांगतो, विनायक आणि आम्ही अगदी शुद्ध मराठी शब्द सांगायचं झालं तर एक लंगोटिया दोस्त असतात. तर तो मी आणि मयूर आणि अतिशय घरातले संबंध आहेत. लोक बोलतात की आम्ही एका ताटात जेवतो, पण आम्ही खरोखर एका ताटात जेवणारे मित्र त्याच्या घरात. त्याच्यामुळे आपली गाडी 1 नंबर आली काय आणि त्याची गाडी 1 नंबर आली काय, आम्हाला त्याचं मात्र त्याला पण दुःख नाही आणि आम्हाला पण दुःख वाटणार नाही. त्याच्यामुळे काहीच आमचं त्याचा 2 नंबर तो माझा आहे, माझा 1 नंबर तो त्याचा. त्याचं आहे. नाही, खरंच खूप Yes. सुंदर. ही दोस्ती यारीमध्ये हे सर्व चालू राहिलं तरच आपलं नातं खूप सुंदर होतं. तर खूप शुभेच्छा देतो मी दादा तुम्हाला की खूप सुंदर अशी मुलाखत देखील झाली आणि खूप सुंदर असा दादाचा निकाल लागलेला आहे. आणि मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल. बाय. चल दादा, थँक्यू. बाय.